कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गट मुश्रीफांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ जवाब दो या आंदोलनाची घोषणा केली। कोल्हापूरमध्ये मंत्री मुश्रीफांनी अनेक कामांचं उद्घाटन केलं, मात्र कोणतंही काम हे मार्गलागी नसून पाणी, कचरा, पंचगंगा प्रदूषणासह शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे मुश्रीफांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत येत्या 6 जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणात असल्याचा इशारा यावेळेला उपनेते संजय पवार यांनी दिला आहे। 6 जुलै रोजी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सन्माननीय पालकमंत्री यांना जवाब दो आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत। जवाब कुठला द्यायचा आहे? वैयक्तिक कुणाचं काम नाही आहे। कोल्हापूरकरांना तुम्ही मूलभूत सुविधा देण्यास तुम्ही समर्थ ठरलात का? तर नाही, तुम्ही अयशस्वी ठरलेला आहात। बिग झिरो ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं तुम्ही पालकमंत्री ठरलेला आहात। तुमच्याकडे आम्हाला खूप अपेक्षा होत्या, एक कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला मिळाला म्हणून, एक खमक्या पालकमंत्री मिळाला म्हणून, परंतु तुम्ही कुठलंही काम या महापालिकेत कोट्यावधी रुपये आले, परंतु कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही, दर्जात्मक का झालं नाही। मूलभूत सुविधा म्हणजे कुठे आम्हाला पाहिजेत? पाणी, रस्ते, आरोग्य, हेच ना। पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे। आई अंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे, शाहू स्मारकाचा प्रश्न बाजूला राहिला आहे, असे अनेक प्रश्न आहेत, नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे। आणि अशा वेळी पालकमंत्र्या तुम्ही काय करताय? मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत, आत घुसणार आहोत डीपीडीसीमध्ये, तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा। तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात, सगळे तिथं सदस्य असतात, आणि आम्हाला काय अधिकार नाही? तर आम्ही तिथं आत येणार आहे, ते विचारणार आहे, आणि जर तसं तुम्हाला करायला नसेल तर आम्ही आत घुसून तो आम्ही तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत। नाही तर तुम्ही या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेला नाही आहे, म्हणून राजीनामा द्या मुश्रीफ साहेब, अशी आमची मागणी आहे।